Hello everyone, welcome to Maitri UPSC. Today we are going to discuss some of the important articles that appeared on the 3rd July of Indian Express. So this one article that appeared in the opinion page, no leapfrogging inside, is related to economy section. Very good article that can you utilize for a GS3 section. The article provides comparative perspective between India and China. So from subheading also you can note down the tone or the central idea of this article. India's economic size is that of China in 2007, but without a spur to manufacturing, India will hard pressed to follow China's growth trajectory. See, India's per capita income, India's GDP is equivalent that of China's 2007. म्हणजे आत्ता सध्या आपला जितका GDP आहे, आत्ता जितका आपलं पर कॅपिटा इन्कम आहे, जवळपास तेवढंच कोणाचं होतं, चायनाचं 2007 मध्ये. आता आपल्याला काय करायचे, तशीच चायनासारखी जंप घ्यायची आहे, लीफ फ्रॉगिंग करायची आहे. पण आर्टिकल काय म्हणते की नो लीफ फ्रॉगिंग इन साइट. असं दिसत नाहीये की आपण ती लवकरच ती जंप मारू, बिकॉज we are lagging in manufacturing sector. See, after taking economic reforms in 1991, 1991 मध्ये आपण जे LPG रिफॉर्म्स केले होते, आफ्टर दॅट इंडिया मूव्ड आउट ऑफ दॅट हिंदू रेट ऑफ ग्रोथ, 3% ग्रोथच्या ट्रॅप मधून बाहेर पडला. वी अचीव्ड ग्रोथ, बट दॅट ग्रोथ वॉज जॉबलेस ग्रोथ. Why that growth was jobless? Because our contribution or our growth in manufacturing sector was stagnant. From 1991, our manufacturing sector is contributing only 15 to 17% to Indian economy. So जोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रो होत नाही, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इज लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर. इथे जास्त रोजगार तुम्ही निर्माण करू शकता. जे सर्व्हिस सेक्टरमध्ये होत नाही, दॅट इज बेसिकली ड्रायव्हिंग आवर इकॉनॉमी. सो आपण काही यातले पर्स्पेक्टिव्ह बघूया, आणि असा कम्पॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह युपीएससीला पण आवडतो. इंडिया चायनाचं जे कंपॅरिझन त्यांनी केलेलं आहे. सो जसं मगाशी सांगितलं, त्यांनी काय केले, पहिल्यांदाच सांगितले की इंडियाचा जो GDP आहे दॅट इज सेम ऑफ चायनाज 2007. आता सध्या आपला GDP $3.5 ट्रिलियन आहे. रिसेंटली मूडीचा एस्टिमेट आहे. सो यू कॅन नोट डाऊन दिस डाटा. ॲज पर मूडीज एस्टिमेट्स 3.5 ट्रिलियन साईज आहे इंडियन इकॉनॉमीची, अँड एक्सपेक्टेड टू क्रॉस 3.7 ट्रिलियन दिस इयर. चायनीज इकॉनॉमी पण तेवढीच होती. पर कॅपिटा इन्कम इन इंडियाज कंटेक्स्ट इज $2,601, which was almost equivalent to that of China. So we come in a middle income country range. HDI इंडेक्स मध्ये आपण मीडियम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये, मीडियम डेव्हलपमेंट कॅटेगरीज मध्ये येतो. सो आता हे सेम वाटतंय की हा 2007 पर्यंत तर आपलं सेमच होतं. मग डायव्हर्जन्स कुठे होते, सिमिलरिटीज कुठे संपतायत. सो पॉइंट ऑफ डायव्हर्जन, फर्स्ट मेजर डायव्हर्जन is China's investment to GDP ratio. It is a very important economic indicator. Investment to GDP ratio. What is investment in economic sense? It is gross fixed capital formation. जोपर्यंत कॅपिटल फॉर्मेशन होत नाही, ॲसेट फॉर्मेशन होत नाही, तोपर्यंत इकॉनॉमिकली त्याला इन्व्हेस्टमेंट म्हटलं जात नाही. सो चायनाज इन्व्हेस्टमेंट टू GDP रेशो is almost 43%, while India's is that of only 29%. This is stagnant again from many years, 29-30 याच्या आसपासच आपलं ते राहिलेलं आहे. While नीति आयोगचा एक रिपोर्ट होता, इंडिया ॲट 75. यू मस्ट हॅव हर्ड दॅट रिपोर्ट, इंडिया ॲट 75. 2017 ते 2022 पर्यंत आपल्याला काय टार्गेट अचीव्ह करायचे आहेत ते त्यांनी त्यात दिले होते. त्यात एक टार्गेट होतं 36% ऑफ इन्व्हेस्टमेंट टू GDP रेशो. वी आर स्टील ॲट दी पॉइंट ऑफ 29%. जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट होत नाही तोपर्यंत इकॉनॉमीची प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी इन्हान्स होत नाही, आणि ती ग्रोथ जी पोटेन्शियल ग्रोथ आहे ती अचीव्ह होत नाही. सेकंड प्रॉब्लेम इन इंडियाज कंटेक्स्ट इज ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम.
इट इज रिलेटेड टू नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ऑफ द बँक. NPA मुळे आपली ग्रोथ कुठेतरी अडकलेली आहे, स्टॅग्नंट झालेली आहे. ट्विन बॅलन्स शीट इज प्रॉब्लेम इज रिलेटेड टू बॅलन्स शीट ऑफ बँक्स. बँकच्या बॅलन्स शीटमध्ये प्रॉब्लेम आहे आणि इंडस्ट्रीच्या बॅलन्स शीटमध्ये प्रॉब्लेम आहे. सो इंडस्ट्रीने लोन तर घेतलाय, पण बँकांना पैसे परत करायला त्यांच्याकडे पैसा नाहीये. दिस ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम इज नाउ एक्सपांडेड आणि आता अशी टर्म वापरली जाते, फोर बॅलन्स शीट प्रॉब्लेम. सो फोर बॅलन्स शीट प्रॉब्लेम इज रिलेटेड टू इंडस्ट्री, bank, plus it is related to your non-banking financial companies and housing sector. So stress, financial stress कुठे कुठे आहे, या NBFC च्या पण कंटेक्स्ट मध्ये आहे आणि हाऊसिंग सेक्टरच्या कंटेक्स्ट मध्ये पण आहे. सो फोर बॅलन्स शीट प्रॉब्लेम कॅन ऑल्सो बी आस्क्ड इन प्रिलिम as well as you can use that term in your mains also. Important concept. Then second point of diversion is related to export. पहिला आपण diversion बघितलं with China is related to investment GDP ratio. Second diversion is related to exports. See, India's export in 2022-23 is $770 billion. हा $770 billion आपला एक्सपोर्ट राहिला 2022-23 मध्ये. इन चायना 2007 लाच त्यांचा एक्सपोर्ट $1.2 ट्रिलियन क्रॉस झाला होता. सो दिस इज ह्यूज गॅप. तो 2007 मध्ये होता, आता तो आणखीच वाढलेला आहे. सो चायनाची ग्रोथ कशी आहे, एक्सपोर्ट लेड ग्रोथ, निर्यात प्रधान वृद्धी, जी आपण अजून अचीव करू शकलेलो नाहीये. बेसिकली इंडियाचा एक्सपोर्ट इन वर्ल्ड ट्रेड इज ऑलमोस्ट निग्लिजिबल, लेस दॅन 2%. देन नेक्स्ट पॉइंट, चायना हॅज सबस्टॅन्शियली लोअर टॅरिफ्स. टॅरिफ चायनाने खूप कमी केलेले आहेत, त्याचा पण त्यांना फायदा झाला. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट और डायव्हर्जन्स ऑफ इंडिया विथ चायना, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट डायव्हर्जन इज दॅट female labor force participation rate. I always emphasize on this in my economy lectures. Female labor force participation rate. China's growth is fueled also by this high female labor force participation rate. See, China's female labor force participation rate is 61%, while that of India is 24%. Very less. So, as per economist, we are focusing on demographic dividend. Yes, demographic dividend च्या स्टेजला आहोत आपण, पण ती जर तुम्हाला हार्नेस करायची असेल, वी नीड जेंडर डिव्हिडंड. व्हॉट इज जेंडर डिव्हिडंड? पार्टिसिपेशन ऑफ वुमेन इन इकॉनॉमिक स्पियर, ज्याच्यामुळे आपल्याला आर्थिक फायदे होतील. लोकसंख्या लाभांशाला कशाची गरज आहे? लिंग भावात्मक लाभांशाची गरज आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड नीड्स जेंडर डिव्हिडंड ऑल्सो. सो याच्या बाबत इकॉनॉमिक सर्वेनी पण लास्ट इयरच्या एक सबस्टॅन्शियल कव्हरेज केलं होतं. त्यांच्या मते असं आहे की मेथोडॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे इंडियाचं फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी दिसतं. सो तो एक आस्पेक्ट तुम्ही बघू शकता, बट लार्जली इंडियाज फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट इज लो. देन India's labor force is too much dependent on agriculture sector. This is again problem for achieving potential GDP. Our potential GDP achieve करण्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम काय, our too much dependence on agriculture sector. Means recent labor force survey, periodic labor force survey states that 45% of Indian population is dependent on agriculture. 45% लोकसंख्या कशावरती डिपेंडंट आहे? ऍग्रिकल्चर वरती. But in China, that number has substantially reduced. It is now, they have given one figure, it has fallen 1.5% yearly. दरवर्षी 1.5% नी ते कमी कमी करत गेलेले आहेत लेबर ह्याच्यावरचा डिपेंडन्स, ऍग्रिकल्चरवरचा. सो दिस इज अगेन अ प्रॉब्लेम. सो बेसिकली आर्ग्युमेंट काय आहे मग त्यांचं? वी हॅव टू फोकस ऑन मॅन्युफॅक्चरिंग, स्किल एन्हान्समेंट अँड वुमेन पार्टिसिपेशन इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. एक्सपोर्ट प्रमोशनसाठी जे काही करावं लागेल ते करावं लागेल. तसं नाही झालं तर चायनाने जशी ग्रोथ अचीव केली तसं करणं
सध्या तरी पॉसिबल दिसत नाही, कारण अवघड दिसतंय, असा एक टोन आहे. सो यू गेट व्हेरी इम्पॉर्टंट डाटा सेट फ्रॉम दिस अँड इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह, जे तुम्ही इकॉनॉमीच्या आन्सरमध्ये लिहू शकता. देन सेकंड आर्टिकल ऑन द सेम पेज इज व्हेरी पॉझिटिव्ह पिक्चरायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी. दिस इज आर्टिकल रिटन फ्रॉम पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, एक सकारात्मक इंडियन इकॉनॉमीचं चित्र ते दाखवतात. ॲट द सेम टाइम इन दिस आर्टिकल वन लाईन is written which can be used in essay as well. Essay च्या perspective मध्ये, as per John Robinson, which is Cambridge economist, says that whatever you can rightly say about India, the opposite is also true. इंडियाच्या बाबतीत जे काही म्हटलं जातं की हा ही इंडियासोबत असं असं आहे, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट पण इंडियासोबत बोललं जाऊ शकतं. बिकॉज इन इंडिया देर आर मेनी कॉन्ट्रडिक्शन्स, देर आर मेनी इंडियाज, असा एक पॉइंट आहे. सो इंडियामधली डायव्हर्सिटी दाखवण्यासाठी किंवा वेरियस पॉइंटनी तुम्ही हा कोट वापरू शकता. सो या आर्टिकलचा फोकस आहे पॉइंटिंग टुवर्ड पॉझिटिव्ह पिक्चर, फ्युचरिस्टिक पॉझिटिव्ह पॉइंट इंडियातला दाखवायचा प्रयत्न केला इकॉनॉमिकली. इज सेइंग दॅट इंडियन जीडीपी विल बी मोर दॅन डबल ओव्हर द नेक्स्ट 5-7 years. तर पुढच्या 5-7 वर्षामध्येच आपण काय करणार आहोत, आपले जीडीपी डबल करणार आहोत. सो करंटली जो आपला जीडीपी आहे 3.4 ट्रिलियन, लक्षात घ्या आपलं प्राईम मिनिस्टरने टार्गेट काय ठेवले, $5 trillion इकॉनॉमीचं एम ठेवलेलं आहे. वी आर ॲट 3.5 ट्रिलियन. मगाशी सांगितलं गोल्डमॅन सॅक्सचा जो रिपोर्ट होता. देन इट विल बी $8 trillion बाय 2030. सो दिस आर दी एस्टिमेट्स की आता सध्या 3.5 असलं तर ती मोर दॅन डबल होणार आहे. अँड ही इज सेइंग दॅट व्हॉट विल बी द ड्रायव्हर्स ऑफ द ग्रोथ, कशामुळे ही ग्रोथ होणार आहे. दीज आर दी व्हेरियस पॅरामीटर्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर GS3 पर्स्पेक्टिव्ह. इकॉनॉमीच्या आन्सरमध्ये हे डायमेन्शन्स आले पाहिजेत. तर काय काय ड्रायव्हर्स आहेत. इट इज स्टेट लेड इन्व्हेस्टमेंट. बेसिकली मगाशीच मी सांगितलं की इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट टू जीडीपी रेशो इज लेस, but Indian government is focusing on investment now. Various projects of government are focusing on investment. Then crowding in of private investment. This is important term. Economy मध्ये 2 term आहेत, crowding in effect and crowding out effect. Crowding in effect and crowding out effect. What is crowding in effect? Suppose government is doing investment in economy. What government is doing? Investment in economy. इन्व्हेस्टमेंट साठी गव्हर्नमेंटला पैसा लागेल, तो पैसा गव्हर्नमेंट काय करेल, बँकांमधून घेईल, बेसिकली लोन घेईल. सो गव्हर्नमेंटने लोन घेतलं तर मार्केटमधले इंटरेस्ट रेट काय होतील, इन्क्रीज होतील. बिकॉज डिमांड अँड सप्लाय वरती ते गणित असतं, इंटरेस्ट रेट वाढणार की नाही. जर समजा इंटरेस्ट रेट वाढले, द स्पेस, फिस्कल स्पेस अवेलेबल टू दी प्रायव्हेट सेक्टर विल रिड्यूस. Fiscal space available to private sector will reduce. So it will discourage the private investment. What it will do? Discourage private investment. कारण गव्हर्नमेंटने व्याज घेतलं, कर्ज घेतलं, तर ते जे व्याज आहे ते वाढलेलं आहे, त्याच्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एवढी अट्रॅक्ट होणार नाही. इट इज नोन ॲज क्राउडिंग आउट इफेक्ट. बट सपोज गव्हर्नमेंट इज इन्व्हेस्टिंग इन अ स्ट्रॅटेजिक सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करत आहे, देन अल्टिमेटली इट विल लीड टू enhancement of productive capacity of economy. Enhancement of productive capacity of economy will ultimately lead to crowding in, means private sector will attract toward that investment. समजा गव्हर्नमेंट काय करते की रुरल एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे उभारते, तर रुरल एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट नंतर वाढेल अल्टिमेटली. सो इट इज नोन ॲज क्राउडिंग इन इफेक्ट. सो क्राउडिंग इन इफेक्ट बिकॉज ऑफ स्टेट लेड इन्व्हेस्टमेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ड्रायव्हर ऑफ इंडियन इकॉनॉमी. Then e-commerce, green energy, financial services, these are important drivers of Indian economy. And this next, income reconfigures from the shape of pyramid to diamond. This is important term. अशा काही जर टर्म्स आल्या तर त्या बाजूला करून ठेवल्या पाहिजेत. हे समजण्यासाठी काय आहे की म्हणजे ह्याला काय म्हणायचंय, इन्कम रिकन्फ्युअर फ्रॉम पिरॅमिड सारखं आहे ते डायमंड सारखं होतंय. तर ही फिगर लक्षात घ्या. इंडियाच्या केसमध्ये इंडियन इन्कम आतापर्यंत कसं राहिलेलं आहे, एकदम दी व्हेरी पुअर ऑर व्हेरी रिच. पण सध्या काय झालेलं आहे, दी इन्क्रीजिंग साईज ऑफ मिडल क्लास. हा जो ट्रायंगलचा पिरॅमिड होता तो काय झालेला आहे, डायमंड शेप झालेला आहे.
So this middle class, due to their increasing purchasing power, are driving consumption. They are demanding more and more good. So consumption is increasing in India's context. UPSC GS1 मध्ये क्वेश्चन पण विचारला होता. Rise in the tier 1 tier 2 cities resulting in the growth of middle class and they are consuming more. So it is good for economy, they consumption करतायत, but at the same time that consumption should be responsible consumption. Use and throw, वापरा आणि टाकाची संस्कृती खूपच जास्त consumption असेल, that will be harmful to sustainable development. SDG 12 is related to responsible consumption, that you must know. So this is the pyramid. You can draw this diagram as well and use that word, that pyramid of consumption. Income reconfigures from shape of pyramid to diamond. So this is very good term, unique term. Then we have 900 million mobile phones, approximately 400 million phone banking transaction every day. So all this will lead to higher growth. The next important point is lubricant of this growth will be factor market reforms. Government is focusing on factor market reforms. You can get this viewpoint from economic survey as well. So what is the factor market reforms? You must be knowing regarding factors of production. उत्पादनाचे 4 घटक असतात factors of production: land, labor, then there is a physical capital and human capital. Reforms related to these 4 factors like labor laws, labor law reforms, land reforms are known as factor market reforms. So these factor market reforms will also lead to the higher growth. So आधीचं आर्टिकल जे आपण बघितलं ते बेसिकली निगेटिव्ह पिक्चर हे करत होतं, लीफ फ्रॉगिंग पॉसिबल नाही असं म्हणत होतं. But this article is pointing out that there are many parameters which are showing good optimistic future of India. Then next viewpoint or next point related to India in this article is that we have manforce or skilled manforce. We are producing 6 lakh engineer graduates annually, which will be also used for various recent happening. Industry 4.0 च्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा हे 4 lakh जे आहे ते महत्त्वाचं ठरू शकतं. But then there is article is pointing towards intra-state disparities and interstate disparities. त्या डिस्पॅरिटीज मुळे काय होऊ शकतं, रिजनल इम्बॅलन्सेस मुळे रिजनलिझम्स किंवा रिजनल नेटिव्हिझम इमर्ज होऊ शकतो. इट विल लीड टू डीपनिंग ऑफ रिमिटन्सेस इकॉनॉमी. म्हणजे यूपी बिहार मधून मायग्रेशन खूप जास्त होईल, रिमिटन्सेसवरचे डिपेंडन्स वाढेल, लोकल जॉब्स क्रिएट करायला पाहिजेत असं बेसिक आर्ग्युमेंट आहे. सी रिमिटन्सेस इकॉनॉमी इज नॉट बॅड ॲट ऑल, बट टू मच डिपेंडन्स ऑन इट, त्याच्यावरतीच फक्त डिपेंडन्स असेल तर दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. देन रिलेटेड टू फॉरेन पॉलिसी, इंडिया डज नॉट सी द वर्ल्ड थ्रू बायनरी नॉन झिरो सम लेन्स. सो नोट डाऊन दिस लाईन. इंडिया नेवर सी वर्ल्ड थ्रू बायनरी, फक्त 2च पर्स्पेक्टिव्हनी बघतंय और झिरो सम लेन्सनी बघतंय असं होत नाही. वी आर फोकसिंग ऑन मल्टी अलाइनमेंट्स अँड फ्रेनिमीज. दिस इज व्हेरी व्हेरी गुड टर्म, फ्रेनिमीज. What is frenemies? Basically see, we don't have common viewpoint. आपल्यामध्ये खूप डायव्हर्जन्स आहेत, आपले व्यू पॉइंट मॅच होत नाहीत, पण मी तुमचा एनिमी नाही होणार. वी विल बी युअर फ्रेंड ओनली. आम्ही तुमच्याशी चांगलंच वागू. दॅट इज फ्रेनिमीज. सो दिस इज व्हेरी गुड टर्म. As said by Lord Palmerston, this is very famous quoting of Lord Palmerston जे इंटरनॅशनल रिलेशन मध्ये परत परत वापरलं जातं. Britain has no eternal allies, no perpetual enemies. India is also following this approach in multi-alignment. India has no eternal allies, no perpetual enemies. So this was very good. Again, second article which was very good. You can have many perspective points from this article to note down in your newspaper notes. This figure we have already seen. Then this is related to bigger BRICS. See, BRICS grouping we already know: Brazil, Russia, India, China, South Africa. South Africa was
लेटली ॲड म्हणजे लास्ट मेंबर त्यातलं कोण होतं तर साऊथ आफ्रिका होतं. देर इज डिमांड फॉर एक्सपांडिंग दिस ग्रुपिंग, एक्सपांड करण्याची गरज आहे असं म्हटलं जाते. सो देर आर मेनी कंटेंडर्स किंवा जे मेनी ॲप्लिकंट्स आहेत, ऑलमोस्ट 10 पेक्षा जास्त लोक क्यूमध्ये आहेत असं म्हटलेलं आहे. ऑलमोस्ट 20 कंट्रीज आणि त्यातले 5 ॲप्लिकंट्स सौदी अरेबिया, इंडोनेशिया, UAE, इजिप्त आणि अर्जेंटिना मे बी ग्रँटेड मेंबरशिप. सो हे आता रनिंग आहे की ऑगस्टमध्ये त्यांना दिली जाईल असं. तर हे बघूया आपण ह्याच्यावर रिलेटेड काय होते, याच्या रिलेटेड प्रोज अँड कॉन्समध्ये डिस्कशन्स पण येत जातील. वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट रेज्ड बाय दिस लीड आर्टिकल ऑफ इंडियन एक्सप्रेस इज दॅट इट शुड नॉट बी चायनाज इंटरेस्ट, ओनली चायनाज इंटरेस्ट सर्व करतील असं ग्रुपिंग त्या व्हायला नको, कारण हे नवीन मेंबर बेसिकली US पेक्षा चायनाकडे शिफ्ट टिल्ट होणारे आहेत. Why this BRICS grouping is important? It represents 40% of world's population and 23% of the global GDP. त्यामुळे या छोट्या ग्रुपिंगचं पण कॉन्ट्रीब्युशन और जो प्रेझेन्स इन्फ्लुएन्स आहे तो खूप मोठा आहे. त्या कंटेक्स्टमध्ये या ग्रुपमध्ये एंटर करणं का गरजेचं वाटतं लोकांना? बिकॉज इट इज दॅट थिंकिंग इज ट्रिगर्ड बाय फोमो और फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे एवढा मोठा ग्रुप आहे, एवढा इम्पॉर्टंट ग्रुप आहे, तर त्याच्यामधून मी बाहेर पडू नये किंवा त्यातून बाजूला असू नये असं लोकांना वाटतं. दिस फिअर ऑफ मिसिंग आउट इज कॉमन प्रॉब्लेम इन आवर डे टू लाईफ नाव. सोशल मीडिया असेल किंवा पियर ग्रुप असेल, याच्यामध्ये पण हा फिअर ऑफ मिसिंग आउट वाढले आणि त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम होते. तर त्या कंटेक्स्टमध्ये पण ही इथिक्ससाठी वगैरे टर्म बघून घेतली पाहिजे. सो वी विल सी हाऊ थिंग्स पॅन आउट इन द नेक्स्ट फ्यू मंथ्स आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपला स्टँड तयार होऊ शकतो. वर्डली वाईज इन इंडियन एक्सप्रेस इज ऑल्सो व्हेरी गुड सोर्स फॉर युअर एसे ॲज वेल एज GS. GS मध्ये पण काही त्यातले कोट्स तुम्ही वापरू शकता. द बॅलन्स ऑफ पॉवर इज द स्केल ऑफ पीस. थॉमस पेन, व्हेरी फेमस स्कॉलर, थिंकर, त्याचं स्टेटमेंट आहे बॉल बॅलन्स ऑफ पॉवर, ज्याला आपण सत्ता समतोल असं म्हणतो मराठीत. सत्ता समतोल, बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय? बेसिकली इंटरनॅशनल लेवलला एक कोणती हेजेमोनिक पॉवर नसावी, एकच कोणती तरी इतकी प्रभुत्वशाली सत्ता नसावी की जेणेकरून दुसऱ्या स्टेट्सचे, दुसऱ्या राष्ट्रांचे इंटरेस्ट लक्षात घेतले जाणार नाहीत. सो देर शुड बी बॅलन्स ऑफ पॉवर. US आहे तर त्याला बॅलन्स करायला चायना, और बेसिकली मल्टीपोलर वर्ल्ड पाहिजे विच विल बॅलन्स ईच अदर. इट इज अ स्केल ऑफ पीस. इफ यू वॉन्ट पीस इन इंटरनॅशनल रिलेशनशिप or international relation, it should be based on the balance of power. So good quote that you can use for GS2 as well as GS for international relations madla ethics and essay if essay is related to that one. Then Ken Farmer's sweet spot. So this article is related by Harish Damodaran. He is also one of the good writer of Indian Express. सतत चांगले आर्टिकल लिहित असतात. बट मेजरली दिस आर्टिकल इज टू फॅक्च्युअल की केन फार्मरचे प्राइस वगैरे सध्या किती वाढतील आणि त्यातला फॅक्च्युअल डिटेल आपल्याला सध्या गरजेचा नाही. बट ही सेइंग दॅट केन फार्मर स्वीट स्पॉट बिकॉज केन फार्मरला चांगली प्राइस मिळण्याची शक्यता आहे बिकॉज ऑफ 3 प्रॉमिनंट रिझन्स. वन इज अपकमिंग लोकसभा पोल्स. सी केन प्राइस कशी डिटरमाइन केली जाते? देर इज अनाउन्समेंट ऑफ FRP, फेअर रिन्युमरेटिव्ह प्राइस. बाकीच्या क्रॉपसाठी जे 22-23 क्रॉप्स आहेत त्यांच्यासाठी MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस. फॉर केन देर इज FRP. अपार्ट फ्रॉम FRP विच इज अनाउन्स्ड बाय कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, each state can have their state advised price over and above the FRP. गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटने FRP अनाउन्स केली तर त्याच्या पलीकडे जाऊन स्टेट ॲडवाइज प्राइस अनाउन्स करू शकते स्टेट गव्हर्नमेंट. सो बेसिकली हे प्राइस अनाउन्स करताना इकॉनॉमिक कन्सिडरेशन पेक्षा पॉलिटिकल कन्सिडरेशन बघितली जातात. इलेक्शन कुठल्या स्टेटमध्ये आहे मग त्या दृष्टीने ती प्राइस अनाउन्स केली जाते. MSPचं इव्होल्युशन करणारा रिपोर्ट होता एक नीती आयोगचा, इव्होल्युशन ऑफ MSP रिजिम. त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं बेसिकली MSP अनाउन्स्ड बाय और रिकमेंडेड बाय CACP. कोण रेकमेंड करतं? CACP. अनाउन्स्ड कोण करतं? कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. सो CACP's प्राइजेस हॅव बिकम पॉलिटिकल प्राइजेस. पॉलिटिकल झालेले रॅदर दॅन इकॉनॉमिक कन्सिडरेशन, पॉलिटिकल गोष्टी बघितल्या जातात. लो शुगर स्टॉक्स. सो प्रोडक्शन कमी झालं, सप्लाय थोडासा सध्या कमी आहे, स्टॉक कमी आहे. अँड मॉन्सून लिंक्ड प्रोडक्शन अनसर्टिनिटी. सो
या 3 फॅक्टरमुळे काय होऊ शकतं, फार्मर्सला चांगली प्राइस मिळू शकते. सध्याच्या कंटेक्स्टमध्ये फेअर रेन्युमेटिव्ह प्राइस लक्षात ठेवली पाहिजे, जी युपीएससीने आधी सुद्धा विचारली होती. कोण बेसिकली अनाऊन्स करतं, कशाच्या कंटेक्स्टमध्ये करतं असं युपीएससीने विचारलं होतं. अदर दॅन दॅट टू मच फॅक्च्युअल डिटेल्स विच विल नॉट बी हेल्पफुल फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स, तितकं काही महत्वाच्या गोष्टी नाहीत. Then scarcity of lithium is pushing the car makers into mining business. See, this lithium is very important in context of recent emerging sunrise industries. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचे जे ambitions आहेत त्याच्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा lithium is very important. But this lithium like source is concentrated in certain countries only. China is also dominant in that global supply chain of such metals. So world is trying to diversify. चायनाचा डिपेंडन्स कमी करण्याचा प्रयत्न करणे. There are various initiatives which are trying to do so. त्या कंटेक्स्ट मध्ये हे आर्टिकल आहे की स्कार्सिटी ऑफ लिथियम इज पुशिंग कार मेकर्स इनटू मायनिंग बिझनेस. ते बेसिकली आता काय करतात, डील्स करतात वेगवेगळ्या मायनिंग फर्म्ससाठी. सो कंटेक्स्ट किंवा न्यूज तितकी इम्पॉर्टंट नाही, युटिलिटीची नाही, बट इट इज प्रोव्हाइडिंग अस various lithium producing regions. कोणते regions आहेत ते सांगते. One is Chile, Argentina, Quebec is in Canada, and Nevada in USA. So factors for location of industries or distribution of key natural resources is one of the topic in GS 1 of geography. तो त्या कंटेक्स्ट मध्ये पण तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. Okay, then our last piece of article is universe background hum detected, what message it holds. Such kind of questions are increasing in UPSC prelim as well as mains. So where we can situate this in your UPSC mains, awareness in space is one of the point in science text section. So many facts are important from your prelim as well as mains perspective, and it is very technical subject. टेक्निकल असल्यामुळे काय केलं पाहिजे, नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे, कारण इथे तुम्ही स्वतःचे पॉईंट जनरेट करू शकत नाही, जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. सो युनिव्हर्स हमिंग, व्हॉट इज बेसिकली हमिंग? सो इट इज लो, that humming was detected with the low frequency gravitational waves. आता ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आधी सुद्धा डिटेक्ट झालेले आहेत इन 2015. याच्यावरती युपीएससीने प्रिलिम मध्ये क्वेश्चन विचारला होता. लेझर इन्फ्रोमीटर ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी लिगो डिटेक्टर्सनी ती डिटेक्ट केली होती. परत एकदा त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण डिटेक्ट केलेत ग्रॅव्हिटेशनल वेव्स, ऑलमोस्ट 9 टाइम्स. बट ते जे डिटेक्ट केलेले होते इन 2015 was high frequency gravitational waves, but we have detected now low gravitational waves, low frequency gravitational waves. Okay, these events are natural or happen all time or in the universe all time. म्हणजे असं काही रेअर ऑकरन्स नाहीये, फक्त आपल्याला ते डिटेक्ट करणं अवघड जातं. तर आता रेअर इव्हेंट आहे असं युपीएससी म्हटलं, नो, इट हॅपन्स ऑल द टाइम. देन इट प्रूव्स जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटी जी थेरी होती ती बेसिकली हे जी डिस्कवरी आहे ती प्रूव्ह करते. जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी वॉज ऑल्सो आस्क्ड बाय यूपीएससी इन यूपीएससी प्रिलिम. टू मच टेक्निकल होतं ते, बट जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी वॉज आस्क्ड बाय यूपीएससी. देन gravitational waves from several different sources, continuous background in the universe. This is basically humming. So this background is known as hum. थोडेसे टेक्निकल गोष्टी आहेत त्या थोड्याशा नीट वाचून घेतल्या पाहिजेत. वाय इम्पॉर्टंट फ्रॉम इंडियाज पर्स्पेक्टिव्ह? बिकॉज ऑफ इंडियाज इन्व्हॉल्वमेंट. इंडिया पण इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. इंडियन पल्सर टायमिंग एरे वॉज इन्व्हॉल्ड इन दिस प्रोजेक्ट अपार्ट फ्रॉम अदर डिफरंट इंटरनॅशनल टीम्स. एक जी रेडिओ टेलिस्कोप आहे तो इंडियामध्ये लोकेटेड आहे अँड दॅट इज लोकेटेड इन पुणे. So pulsar is another important term that can be asked in prelim. What is pulsar? That is given either rapidly rotating neutron stars that emit pulses of radiation. So just go through this article
दिस इज इम्पॉर्टंट, नोट डाऊन ॲज दीज आर टेक्निकल डिटेल्स, ते आठवत नाहीत पेपरमध्ये किंवा त्या स्वतःला रिप्रोड्यूस करता येत नाहीत. सो बघून घेतलं पाहिजे की बेसिकली व्हॉट इज दिस हार्म, why this discovery is significant. So this was all from this 3rd July's Indian Express. Thank you very much.